नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे अल्केश ठाकरे. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शार्दूल वाईल्ड लाईफ टूर्स. मी सध्या आहे तळोबांधारे व्याघ्र प्रकल्पामध्ये. आज आम्ही आलेलो आहे बफर क्षेत्रामध्ये फुल डे सफारी करायला. 15 मिनिटं अगोदर जंगलामध्ये सोडतात आणि सायंकाळी 15 मिनिटं लेट आपल्याला बाहेर काढतात. ह्या मधल्या वेळामध्ये आपण कुठल्याही झोनमध्ये जाऊ शकतो. जशी आम्ही बफरची सफारी घेतली, तुम्हाला सांगितलं, तर आम्ही जुनोना गेटहून एंट्री केली. तर आम्ही जुनोना, तिथनं देवाळा, आगरझरी, अडेगाव आणि मामला या ठिकाणी जिथे पण मुवमेंट होईल किंवा कॉल्स येतील आम्ही त्या हिशोबाने आम्ही तिथे जाऊ. फुल डे सफारीमध्ये वन विभागाला 45,000 रुपये पे करावं लागतात. त्यामध्ये जिप्सी चार्जेस, गाईड चार्जेस आणि आपली एंट्री फी हे सगळं इन्क्लूड असतं. सकाळी 6:30ला नॉर्मल सफारी सुरू होतात. तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 15 मिनिटं अगोदर सोडतात, म्हणजे आपण 6:15ला आपण जंगलामध्ये जातो. तर या सफारीमध्ये खूप चांगला अनुभव येतो, कारण की आपण संपूर्ण दिवस हा जंगलाच्या आतमध्ये असतो आणि विविध प्रकारचे प्राणी, त्यांचं बिहेवियर आपल्याला खूप जवळून अभ्यासाला मिळतं. नशिबाने जर वाघ आपल्याला मिळाला तर विदाऊट डिस्टर्बन्स, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तर आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. तर नक्कीच मी तुम्हाला आता आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये ज्या ज्या संपूर्ण दिवसाच्या घडामोडी घडतील त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. मित्रांनो, आज तारीख 8/6/2025. जुनोना गेटून आम्ही फुल डेसाठी एंट्री केली आहे. 5:15ला सुरुवातीलाच एंट्री झाली. आमच्यासोबत आहेत आमचे सगळे मित्र, नितीन माहेश्वरी, सफल पाटील आणि मी अल्केश ठाकरे. आमचे वाहक आणि मार्गदर्शक दोघे जितू, एक जितू गुरनुले आणि एक जितू दोरुले. ही आमची पहिलीच फुल डे सफारी आहे. काल इव्हनिंग सफारीला छोटी मोठी आणि तिचे 3 कप्स ज्या ठिकाणी बसलेले होते, त्यांनी तिथे बायसन मारलेला होता. त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे आणि बघू तिथे ते मिळतील. 100% आशा आहे की ते तिथे मिळतीलच, पण चांगले मिळाले तर अजून फार चांगले. छोटी मधू 3 कप चांगले साईड झाले. शंभू मेलनं चकमा दिला. त्यासाठी किती वेळची फिरवलो आम्ही. दोन्ही आमच्यासोबतचे जितू फुल ट्राय करतो. मेरे को रिश्वत देती हुई इसके साथ सब घूम रहे हो देखा. चल बाथरूम. खुला मैदानात बनून गेला या प्रत्येक मजाच चालली गेली. जनरल मॉर्निंग सफारी संपली. आमची फुल डे सफारी आहे म्हणून आम्ही आता चाललो तिकडे जुनोना गेटच्या तिथं पाझरजवळ छोटा दड्याल पोलमधून वापरला आला. अशी टीप मिळाली आमच्या शार्प. येथे काय भेटते काय नाही. गाडी नको हलू. जबरदस्त तिथं दडियल झोपलाय.
किती वेळ तर तिथं झोपलाय काय मी कधी उठते तर तर जितू भाऊ तुमचं काय मत आहे याच्यावर उठते की नाही उठत तुम्हाला उठेल पण थोडं वेळ घेणार बॉडी टेम्परेचर जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तो उठणार नाही. आणि दुसरी जितू भाऊ तुमचं काय म्हणणं आहे तेच काय तेच राहणार. अच्छा दुसरी जितू भाऊ तेच म्हणणं मामा पाण्याकडे जात आहे इक सांडाकडच्या नाड्याक मागच्या रस्त्यावर मागे तराबट नाही ते इकडं समोरच्या रस्ता एक बोरवाला ब्लॉग वाघ झोपलाय तुम्ही पण झोपा गुड नाईट फुल्ले सफारीचं जबरदस्त काम छोटा दर्जन बेल टायगर मस्त समोर झोपला रोड क्रॉस केला समोरून झोपून राहिला आता काय सांगू त्याला त्याला मोरी गेला जत्रा रोडला चालत शंभूच्या शोधात होतो मॅसेज सोडून ठेवलं तिला सरळ झाला पाहिलाच ना मग तू तिथंच आहे बसून हो अधिक चला हम तो थक गए उठला घडी चाटचूट केला अंगाला झोपून राहिला सबल सर काय म्हणणं आहे तुमचं उठते की नाही उठ रे पिंट्या जा बरं तिकडून घोटा मारावं उन्हापासून बनलेला देशी जुगार सफारीमध्ये छत्री याची सावली फक्त यानेच लागून राहिली याला सू आली मुतणार रे 1:30 वाजले 1:30 टायगर तिथं एक झोपून आहे त्याला पाहते जो आम्ही थोड्याचा आता ऊन लागून राहिली याने तेच घातलं माही कॉपी करून पार्को लगा यार आली का ती जिप्सी गेली थांबून त्याला तर नाही दिसत कमी 60 रुपये बरोबर यानं आता जागा बदलली आता जर वाजर इथले नाही तर आपला किती वाटते यानं माझ्या कुठे गेला त्याचा शाळा काहीच नाही होणार हमारा फुल सफारी के बाद में थोडा लंच ब्रेक सांड्यावर आम्ही आता झालो जेवण करायसाठी मेनूमध्ये अंडा भुर्जी आहे पोळी आहे निंबू कांदा आलूची भाजी आहे पण मी घेतली नाही जेवण करून परत येतच होतो अचानकमध्ये माकडांचा कॉल चालू आणि पाहतो थोड्या वेळ वाट बघितली आणि पाहतो तर गवताच्या मधून एक डोकं बाहेर आलं आणि तसं चलत एकदम रोडवर चालायला लागला गवता लेपट आणि याचं पूर्ण श्रेय जितू आणि आमचे दुसरे जितू ह्या दोघांना जाते जेवणानंतर आमचं डबल सफारी सुरू झाली जेवणात मस्त आम्ही भुर्जी बढिया ताप आता भाऊच्या बंधनात आम्ही तोंडून आलो आता काय मी बाकी पण फ्रेश वाटणार थंड थंड मला ब्लिचिंगवाला पावडर होतं ते थोडं गोर वाटणार ना मी काही खूप आपल्याला जेवण करून आलं पण मागे तिथं फक्त जिप्सी कोणी हाल नका इकडेच येते इकडे जेवून आला इकडे जेवून आला तो हाल नको
जबरदस्त हेडवणारा रे बाबू प्रेम हो हेडन पाजन तुले हो आज सवेरे से हम छोटा दड़ेल के पीछे थे, वहाँ पे बैठा था, आपको बताया था ब्लॉग में पहले के। उसके बाद में उठा, लोग आजू बाजू खेत में काम कर रहे, उसके बीच में से आया, हमारी जिप्सी के पीछे से गया। और बाद में क्या हुआ पता है कि देखो पानी छतरी का सही ऊपर। हाँ, हमारे बच्चे यहाँ पे सो रहे हैं, ये देखो एक बच्चा हाथ में टोपी में छुपा है। हमारे फुल्ले सफारी का एंड, बम पानी आ रहा, कैसी की कैसी आ रहा एकदम। ये देखो छत भी लगा हमारी जिप्सी को, सकाई को ओपन थी, अभी पूरी ढकली है। ये इसकी वजह से, इसे नहा के नहीं आया ना सवेरे।